प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। द सिक्रेट या पुस्तकातील आजचे आपले 8वे प्रकरण आणि 8वे प्रकरण आहे विश्व रहस्य। तुम्हाला माहिती आहे हे ब्रह्मांड, ही सृष्टी एका विचार, कल्पना आणि भावनांमधून निर्माण झालेली आहे। मानवाने निसर्गाची देणगी आणि आपल्या कल्पना, भावना, विचार यातून हे जादूमय जग निर्माण केले। या विश्वात तुम्ही कुठेही असा, कुणीही असा आणि कसेही असा, हे ब्रह्मांड, वैश्विक शक्ती, आकर्षणाचा सिद्धांत प्रत्येकासाठी अगदी सारख्याच प्रमाणात कार्यरत असतो। तुम्ही यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, परंतु हे जे आकर्षणाचा सिद्धांत आहे तो प्रत्येकासाठी सारखाच काम करतो। तर या विश्वामध्ये आपण राहतो, या ब्रह्मांडाची वैश्विक शक्ती आणि आकर्षणाचा सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेमकं काय काम करतं, आज आपल्याला ते पाहायचंय। आणि हे विश्व रहस्य आहे। या विश्वामध्ये जे काही आहे, मानवाने स्वतःसाठी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे। काही जण तो उपयोग फार मोठ्या प्रमाणात करतो, काही जण तो कमी प्रमाणात करतो आणि काही जण विश्वास ठेवत नाही, तरी सुद्धा त्यांच्या बाबतीत ते घडतच असतं। कारण वेळ आणि काळ हा कुणासाठीही थांबत नाही, तो प्रत्येकासाठी सारखाच असतो। ज्यावेळेस आपण एखादी वस्तू पाहतो की मला ही फार आवडली आहे, फार आवडली, ही मला घ्यायची, मला असं करायचं, तसं करायचं, आणि याचबरोबर आपल्या विचार प्रक्रियेमध्ये आपण नकारात्मक विचार तेवढेच मोठ्या प्रमाणात करतो। पण हे मला घेणं शक्य होईल का, हे घेतलं तर खरंच मला परवडेल का, आणि असं झालं तर ते तसं होईल, हे ते असे अनेक विचार आपण करत असतो। त्यामुळं ती गोष्ट आपल्याकडं जेवढ्या मोठ्या प्रमाणात येणार असते ती येत नाही, त्याचा अडथळा आपण स्वतःच निर्माण करतो। तर आज आपल्याला हे जाणून घ्यायचंय की आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही खरंच कशा प्रकारे येते, आपले विचार, भावना यावर नेमकं कसं काम करतात। तर या विश्वामध्ये जे काही संसाधन आहे, साधन संपत्ती आहे, ही अनंत आहे। आपण फक्त विचार करत बसतो की हे संपलं तर काय होईल, खरंच आता पाण्याचा तुटवडा निर्माण होतोय। निसर्गाची जी प्रक्रिया आहे ते नेहमीप्रमाणे ते चक्र चालू आहे। कितीतरी काळापासून ते आपल्याला तेवढ्याच मुबलक प्रमाणात आहे, फक्त मानव त्याची हेळसांड करतोय। ती गोष्ट प्रत्येकाने जर आपल्या मनात रुजवली तर ही सृष्टी आपल्याला जे काही देते ते आपल्याला भरभरून घेता येईल, फक्त त्यासाठी आपली मानसिकता चांगली हवी। त्यामुळेच कोणत्याही नकारात्मक गोष्टींकडे आपण चुंबकासारखे जायला नको। आपण नेहमी सकारात्मक कसं राहिलं पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे। आपल्या दैनंदिन जीवनामध्येही आपण जे नको असतं त्याचा विचार जास्तीत जास्त करतो आणि ती गोष्ट आपण आपल्याकडे ओढवून घेतो। मदर तेरेसा प्रत्येकाला माहिती असतील, त्यांनी ज्या ज्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं जायचं, हे केलं जायचं, ते नेहमी म्हणायचे की जर शांतीचं एखादं काम असेल, त्याची जर चळवळ असेल, तिथे मी स्वतः येईल, परंतु हे बंद करायचे, हा मोर्चा करायचा आहे, त्यासाठी मला कधीही बोलवू नका। आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातही आपण जे काही ज्यांचे विरोधाचे समर्थक आहे त्यांच्या बाजूनी कधी जाऊ नये। कारण आपण नेहमी पाहतो ज्याचा विरोध केला जातो त्याचाच नेहमी विजय होतो। आत्ताच्या काही गेल्या इलेक्शन मध्येही आपण पाहिलं की ज्याचा विरोध केला गेला त्याच व्यक्ती निवडून आलेल्या आहेत, कारण आपण आपली सर्व ऊर्जा ही त्या नकारात्मक गोष्टींकडे ओढवून घेतो। आपल्या बाबतीतही असं होतं की आपण एखाद्या गोष्टीला फार टाळतो की नकोय नकोय, परंतु तीच आपल्या समोर काय येते, कारण आपण आपली पूर्ण ऊर्जा, पूर्ण एनर्जी त्या नकारात्मक गोष्टींकडे सोडलेली असते। त्यामुळं आपण आपल्या विचार, भावना याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आपल्याकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे जेव्हा आपण करू, सकारात्मक गोष्टींकडे करू, त्याच वेळी आपल्याला हवं ते परफेक्ट आणि चांगलं प्राप्त होतं। सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचतो, त्यातून काय होतं, आपण ज्या वाईट बातम्या आहेत त्याच आपण आकर्षित करतो, दिवसभर त्याच्यावरच विचार करतो। एखादे कार्यक्रम पाहतो, तो कार्यक्रम जर चुकीचा असेल किंवा तो नकारात्मक असेल, अशा गोष्टी त्यामुळे पाहूच नये।
कारण त्याने आपण दिवसभर त्याच विचारांमध्ये राहतो आणि आपल्या बाबतीत असं झालं तर असा विचार करायला लागतो. त्यामुळेच आपण सकारात्मक राहण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आकर्षित केल्या पाहिजे. ते सुद्धा सगळं आपल्याच हातामध्ये असतं. विश्वरहस्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे, नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही जगाचं काहीही भलं करू शकत नाही. जगातील नकारात्मक घटनांवर ध्यान देऊन तुम्ही त्या घटना वृद्धिंगत करता. एवढंच नव्हे तर स्वतःच्या जीवनात नकारात्मक गोष्टींना आमंत्रण देता. तर आपण या जगातही जे काही चाललेलं असेल त्या गोष्टींकडे, नकारात्मक गोष्टींकडे आकर्षित व्हायचं नाही. त्यातल्या चांगल्या गोष्टीच पाहायच्या. आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक चांगलं वातावरण निर्माण करायचं. किंवा ज्यावेळी आपण नकारात्मक किंवा विरोधी गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, आपली सगळी ऊर्जा त्या नकारात्मक गोष्टींकडे आपण सोडतो आणि त्यामुळं एखादी मोठी झालेली गोष्ट ती आणखीन आणखीन मोठी होत जाते. मग आपल्या दैनंदिन जीवनात असो किंवा आपण ज्या समाजात, ज्या विश्वात, जिथे कुठे राहतोय त्या गोष्टी त्याच मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढत जातात. आता कोरोनाचा जो प्रादुर्भाव, विषाणू जो काही निर्माण झाला, त्याला कारणीभूत आपल्या विचार भावनाही आहेत. ज्यावेळी आपण त्याच्याबद्दल जास्तीत जास्त सकारात्मक घ्यायला लागलो, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. पहा, यावेळेस जेव्हा आपण घरी राहत होतो, आरोग्याकडे प्रामाणिकपणे गरम पाणी पिणं, सर्दी ताप होऊ न देणं या गोष्टी पाळत होतो, तर ते अगदी अतिशय छान जगत होते. ज्यांनी कुणी अतिरेक केला किंवा नियमांचं पालन केलं नाही, ते त्याला बळी पडलेले आहेत. तर आपल्याला नकारात्मक गोष्टींसाठी आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. आपण सकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये जास्तीत जास्त उतरवून घ्यायच्या आहेत. जगातील समस्यांवर ध्यान केंद्रित करण्यापेक्षा विश्वास, वृद्धी, प्रेम, शिक्षण, विद्या, शांती यावर ध्यान किंवा आपली शक्ती केंद्रित करा. म्हणजेच या विश्वामध्ये जे काही चांगलं चांगलं आहे त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्या जास्तीत जास्त वृद्धिंगत कशा होत जातील त्याकडे पाहिलं पाहिजे. मग ते आपलं प्रेम असेल, प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रेम करायला शिका. आपलं शरीर दिलंय, आपल्याला ही निसर्गाची देणगी दिली, आपल्या आजूबाजूच्या ज्या आपल्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल प्रेम करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. हे सर्व जग, आपल्या अनेक संत महात्म्यांनी सांगितले आहे की हे विश्वची माझे घर असं म्हटलं. पण त्यांची एवढी व्यापक संकल्पना का होती याचा थोडासा विचार करायला शिका आणि आपण आपल्या जीवनातही हे उतरवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या चांगल्या गोष्टी, समृद्धीकडे लक्ष द्या. आपली समृद्धी कशामध्ये वाढू शकते त्याकडे लक्ष केंद्रित करा. शिक्षणासारखं चांगलं ज्ञान घेणं, विद्या घेणं ह्या अतिशय चांगल्या गोष्टी, यामध्ये आपलं लक्ष केंद्रित करा, ना की नकारात्मक गोष्टींकडे. जगात उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी कधीही संपणार नाहीत, कारण त्या सर्वांना पुरून उरतील इतक्या आहेत. जीवन म्हणजे समृद्धी, वैपुल्य म्हणजे विपुल प्रमाणात या सृष्टीमध्ये, या निसर्गाने आपल्याला जी काही देणगी दिलेली आहे ती विपुल प्रमाणात आहे. ती कधीही संपत नाही. लाखो करोडो वर्ष होऊन गेलेली आहेत तरी सुद्धा माणूस अगदी चांगल्या प्रकारे जगत आहे. विचार आणि भावना यांच्या माध्यमातून अमर्याद पुरवठा मिळत राहण्याची आणि तुम्हाला हवं ते प्रत्यक्षात साकार करण्याची पुरेपूर क्षमता तुमच्यामध्ये असते. म्हणजे आपल्यामध्ये ही सर्व क्षमता आहे की आपण मोठ्या प्रमाणात सर्व काही निर्माण करू शकतो. मानवाने केलेली प्रगती, संशोधन, जे काही संपत आलं त्याच्यावर माणसाने लगेच संशोधन केलेलं आहे आणि ती गोष्ट परत आपल्याला विपुल प्रमाणात मिळालेली आहे. म्हणजे मानवाला मेंदू आणि विचार, भावना जी आपण जे काही निर्माण करतो त्यासाठी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण आपल्या या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये सर्व काही विपुल प्रमाणात आहेच आहे. जगातील प्रत्येक गोष्टीची प्रशंसा करा आणि आशीर्वाद द्या. यामुळं नकारात्मकता विरघळून जाईल, वैमनस्य संपून जाईल आणि तुम्ही स्वतःला उच्चतम फ्रिक्वेन्सीवर प्रस्थापित करा. सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे प्रेम. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला जे काही मिळते, आपलं शरीर असेल,
आपल्याला या विश्वातील प्रत्येक निसर्गाची देणगी, अन्न, हवा, पाणी, प्रत्येक गोष्ट, त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रेम व्यक्त केलं पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आहे त्या गोष्टींसाठी शतशः आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारले पाहिजे. त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्टीसाठी आशीर्वाद द्यायला शिका. आता आपण लहान मुलं मोठ्यांच्या किंवा देवाच्या पाया का पडतो किंवा त्यांचं दर्शन का घेतो, त्यांच्या शुभ आशीर्वाद का घेतो? कारण त्यामध्ये भरभरून देण्याची ताकद असते. की आपण सहज आशीर्वाद घेतले आपल्या मोठ्यांचे, तर त्याच्यातून ते आपल्याबद्दल प्रेम व्यक्त करतात आणि आपल्याला समृद्धी प्राप्त व्हावी असा आशीर्वाद देतात. तर आशीर्वाद प्रत्येक गोष्टीसाठी देत चला आणि मोठ्यांकडून, देवाकडून ती कृपा घेत चला. हे विश्व फार व्यापक आहे आणि त्यातील आपण अगदी छोटंसं एक कण आहोत. तर हे छोटंसं कण आपण व्यापक आपल्या विचार आणि भावनांनी मोठं करू शकतो आणि या विश्वाला प्रेमाने, समृद्धीने, विपुलतेने भरून टाकू शकतो. ही ताकद आपल्या प्रत्येक मानवामध्ये आहे. विचार करण्याची, कल्पना करण्याची, भावना प्रकट करण्याची शक्ती ही मानवाला देवाने प्रदान केलेली आहे. ही निसर्गाची देणगी आणि फार विपुल प्रमाणात मिळालेल्या सर्व गोष्टी याच्यासाठी आभार व्यक्त करा, शुभ आशीर्वाद द्यायला शिका आणि आपल्याकडे ते कृतज्ञतेने मोठ्या प्रमाणात स्वतः मिळवून घ्या, प्राप्त करून घ्या. छान रहा, मस्त रहा. प्रत्येकासाठी सर्व काही आहे, फक्त ती घेण्याची, मागणी करण्याची ताकद आपली आपण वाढवू शकतो. ती फक्त आपल्या विचार, भावना आणि कल्पनातून. धन्यवाद.